या जोडामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती राणेसाहेब. ठीक आहे, राज्याचे माजी मुख्यमंत्री. मुळात राणेसाहेबांनी परवा अचानकपणे निवृत्तीचे संकेत दिले आणि आता मी निवृत्त व्हावं, आता मी थांबावं, अशा स्वरूपाचं त्यांचं विधान आणि त्याची बरीच चर्चा रंगली. काय सत्य आहे म्हणजे राणेसाहेब? ते संकेत फक्त तुम्हालाच कळले, आम्हालाच कळले नाही. कारण का आम्ही सगळे स्टेजवरच होतो. जे राणेसाहेबांना ओळखतात, तुमच्यासारखे ज्येष्ठ जुने, तुम्ही तर वर्षानुवर्ष त्यांना ओळखतात. राणेसाहेब असंख्य लोकांना निवृत्त करायला लावतील, स्वतः निवृत्त होणार नाहीत. त्यांना अजून खूप काय इनिंग खेळायचे आहेत. अजून त्यांच्यामध्ये मी तुम्हाला बोलतो 10 ते 12 तास काम करणारे ते आहेत. म्हणून तुम्ही निवृत्ती हा शब्द राणेसाहेबांच्या डिक्शनरीमध्ये नाही, छापलाच नाही आहे, म्हणजे वाचण्याचा गरजच नाही. म्हणून ते मिसइंटरप्रेट केलेलं होतं. निवृत्तीचा काही विषय नाही. ते आपल्या भाषण करत असताना मी गप्प बसीन, हे कर, अशा पद्धतीचं ते सगळं त्यांचं समजवण्याचा तो प्रकार होता. निवृत्ती आणि राणेसाहेबांचा काही विषय नाही. त्यांना अजून खूप काय काम करायचं आहे, महाराष्ट्र आणि देशासाठी काम करायचं आहे, खूप इनिंग खेळायचे आहेत. ते पॅड बांधून तयार आहेत. चला, आता कुटुंबाची स्पष्टता झालेली आहे.